राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप आज नागपूरमध्ये होणार आहे। दरवर्षी देशभरातील निवडक स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गात सहभागी होतात। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील। माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पाक पुरस्कृत दहशतवादाला भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार हादरा दिला आहे आणि त्याच्यानंतर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक संघाच्या व्यासपीठावरून काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नागपूरच्या याच रेशीमबाग मैदानावर आज संध्याकाळी संघप्रमुख मोहन भागवत यांचा उद्बोधन होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जे स्वयंसेवक असतात त्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षित केलं जातं आणि कार्यकर्ता विकास वर्गचा जो अंतिम टप्पा आणि प्रमुख टप्पा जो असतो तो नागपूरच्या याच रेशीमबाग येथील संघाच्या कार्यालयामध्ये पार पडतो। दरवर्षी मोठ्या संख्येने देशभरातील निवडक स्वयंसेवक जे आहेत ते या प्रशिक्षणामध्ये सहभागी होतात। जवळपास 25 दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिराचा आज समारोप आहे। मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांचा संघाच्या व्यासपीठावरून होणारा हा जो उद्बोधन आहे त्यामध्ये ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। आज संघप्रमुख मोहन भागवत जातीय जनगणनेच्या अनुषंगाने काय बोलतात, त्या संदर्भात सरकारला काही सूचना करतात का याकडेही सर्वांचं लक्ष राहणार आहे। प्रमुख अतिथी म्हणून सहभागी असणारे जे व्यक्ती आहेत त्यांचा नाव जो आहे तो अरविंद नेताम आहे। अरविंद नेताम हे मूळचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे काँग्रेसचा एक माजी प्रमुख नेता जो आहे तो आज संघाच्या मंचावर येत आहे, त्यामुळे ही आजच्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे। मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर आणि जातनिहाय गणनेचा देशामध्ये निर्णय झाल्यानंतर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत काय बोलतात याकडे सर्वांचा लक्ष राहणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।